अध्यक्ष आहेत त्यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहतो आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण इथे पाहतो. निश्चित स्वरूपात नरेश स्पोर्ट कासार वडवली क्रिकेट संघ, हिमांशू एंटरप्राइजेस वडवली क्रिकेट संघाचे संघनायक मुकेश शेलेटकरने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करणं पसंत केलेलं आहे आणि शतरक्षण करण्यासाठी इथे नरेश स्पोर्ट कासार वडवली क्रिकेट संघाला प्रथम दर्शनी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आज 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला दहीसर विरुद्ध गावदेवी सतरंगी स्पोर्ट्स हे दुटणे हे संघ पाहायला मिळतील. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सातत्याने 2 संघ खेळत असतात. चौथ्या मॅच मध्ये सुद्धा तुम्हाला सायरा 11 वाडेकर आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे एकाच विभागामधील संघ तुम्हाला पाहायला मिळतील. बघा आमचे ऑर्गनायझर समाजसेवक दीपक पाटील आणि संतोषदादा पाटील यांनी सूचित केलेलं आहे. हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी बलबली क्रिकेट संघ तुम्हाला 5 मिनिटांची मुभा देण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त आपण जर अतिरिक्त बेल घेतलं तर निश्चित स्वरूपात कुठेतरी तुम्हाला एक वेगळ्या नियमाला सामोरे जावे लागेल, अन्यथा आपली सलामीर जोडी लगेचच मैदानामध्ये दाखल करावी लागणार आहे. 5 मिनिटाचा अवधी रोहन आपल्यासाठी असणार आहे. नाही पण मुकेश, खरं तर कासार वडवली संघ बऱ्याच दूरवरून आलाय, कारण ठाणे शहरामध्ये आणि तेही घोडबंदर रोडला खरं तर, आणि तिथून मात्र इथपर्यंत पोहोचणं आणि आपण येणं अपेक्षित आहे. भले सध्याच्या घडीला सर नाईट स्पर्धा खूप सुरू आहेत आणि नाईट स्पर्धा खेळताना बऱ्याचशा ठिकाणी 3-3 वाजणं, त्यानंतर पुरेशी झोप न मिळणं हे सध्याच्या घडीला सुरू आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला संघ उशिरानं मैदानावर येत असतात, परंतु अखेरीस सलामीची जोडी मैदानामध्ये उतरते. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याचं कारण हेच होतं की खेळाडू मात्र आले नव्हते आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षणासाठी जाऊ शकत नव्हतं. परंतु आता बॅटिंगसाठी गेल्यानंतर हळूहळू प्लेयर्स येत राहतील. फॉर द लिमिट जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं. सर्व व्यासपीठावर निमंत्रित सगळ्याच पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजे मजकूर आयोजित आमदार चषक 2025 भव्य दिव्य असं नेटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसामधील दुसरी लढत. सध्याच्या घडीला वडवली संघ चांगल्या फॉर्म मध्ये चाललाय. यंदाचं वर्ष त्यांच्यासाठी मात्र चांगलं सुरू आहे. अनेक मैदानांमध्ये चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु कासार वडवली संघ सातत्याने मोठ्या टुर्नामेंट्स खेळत असतो, त्यामुळं बऱ्याच वेळेला व्यावसायिक स्पर्धा सुद्धा खेळताना हा संघ दिसतो. त्यामुळं त्यांच्याकडचा एक्सपिरियन्स मात्र आणखीन मोठ्या स्तरावरचा आहे. दुसऱ्या बाजूला ग्रामीणचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 2 संघांमध्ये सुरू असणारी लढत. येस अंपायर, प्लीज प्रोसीड. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. सर्वांचं सहर्ष स्वागत. गणरायाचं स्मरण करून महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून वळतोय मैदानाकडे. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं रनअप आपण पाहिलं तर शॉर्ट रनअप आहे, परंतु पहिला चेंडूची ॲक्युरसी मात्र चांगली होती. अचूक टप्प्यावर मात्र पडला. लेंथ बॉल होता आणि तिथून सरळ विकेट किपरचा वेध घेणारा चांगली सुरुवात केली गोलंदाज संदीप भोईरनं. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल ओव्हर बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिसक्यूट झालाय. फटका. यष्टीरक्षक बराच धावला होता. गुड ट्राय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झाला, परंतु थोडेसे प्रयत्न अपुरे पडले. पहिली धाव येत असताना हिमांशू एंटरप्राइजेस वडवली या संघासाठी धावसंख्येचा श्री गणेशा होईल तो ऋषिकेश चौधरी याच्या बॅटमधून. ऋषिकेश चौधरी आणि कॅप्टन मुकेश शेलटकर चांगल्या फॉर्म मध्ये आहे सध्याच्या घडीला आणि त्याच्यावर मोठी दारोमदार नेहमीच पाहायला मिळते आणि स्ट्रेंथ आहे वडवली संघाची बॅटिंग ऑर्डर मधील. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टायमिंग झाला. फटका कव्हर्सला गेलाय आणि तिथे मात्र एक सोपा झेल. कॅप्टन डिपॉट ऑन डक नाव. पहिला मोठा हादरा. इकडे मात्र मुकेश शेलटकर भोपळाही फोडू दिला नाहीये या नामवंत फलंदाजाला आणि पहिला धक्का लागलाय. वडवली संघाची धावसंख्या अवघी 1 असताना.
खराब सुरुवात, आरंभालाच अपशकुन असं म्हणतात ना, सुरुवातीलाच माशी शिंकली. एकतर संघ वेळेमध्ये उपस्थित झाला नाही, बॅटिंग करण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि त्यात सगळ्यात महत्वाच्या फलंदाजाची पडलेली विकेट. अजूनही खरं तर प्रतीक्षा केली जात असेल खेळाडूंची, कारण हे बऱ्याच वेळेला संतुलन बिघडतं एखाद्या संघाचं. जेव्हा संघ तुम्ही दिलेल्या वेळेच्या पूर्वी जर अर्धा तास पोहोचला नाही तर तुम्हाला प्लॅनिंग सुद्धा करता येत नाही, कोणाला पाठवायचं, मग जे प्लेयर्स अवेलेबल आहेत त्यातूनच एखादी जोडी निवडायची आणि बॅटिंगला पाठवायचं. या सगळ्या गोष्टी कुठेतरी आणि डोक्यामध्ये पण तेच सुरू असतं, कधी येणार तो टेन्शन मात्र असतं आणि तेच दबावाखाली मात्र मग आपण एखादा चुकीचा फटका घेतो आणि त्याच्यामध्ये महत्वाची विकेट या ठिकाणी बहाल करतो. तेच घडलं. मुकेश शेलटकरच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागलाय. नवीन फलंदाज निलेश म्हात्रे. संदीप भोईरचा हा चेंडू मिडऑफच्या वरतून टोलवलाय आणि लॉंग अपॉन लाईनच्या बाहेर चाललाय. चान्स जरूर होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला, परंतु चेंडू सीमा पार. पहिला चौकार वळवली संघासाठी. पहिला चौकार यावेळेस मात्र येत असताना थोडासा आत्मविश्वास जरूर वाढेल. निलेश म्हात्रेच्या पॅटमधून निघणाऱ्या चौकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5. आता प्रमुख फलंदाज खरं तर अजूनही आले नसतील तर ते येईपर्यंत तरी किल्ला लढवावा लागेल आणि त्यासाठी ऋषिकेश चौधरी आणि निलेश म्हात्रे एक भागीदारीची गरज मात्र असेल. बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस पाहायला मिळालेत आज वळवली संघामध्ये. पुढे गेला होता, फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ड्राईव्ह त्या ठिकाणी किंवा पॉइंटला मिसफील्ड पाहायला मिळते आणि लगेच संधी मिळाली आणि 2 धाबा मात्र कंप्लीट करण्यात आल्या. हे बऱ्याच वेळेला घडतं. जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्हाला बॉलची फील्ड करता आली नाही तर लगेच संधी मिळते आणि तीच संधी मात्र साधली. 2 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. पहिलं सर्कल रिस्ट्रिक्शनचं ओव्हर आहे, फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑफला उभा केला आणि दुसरा मिड विकेटला. बाकी संपूर्ण क्षेत्र मोकळं आहे. इनफिल्ड बीट करायचं तुम्हाला, सर्कल तुम्ही कापलात तर तुम्हाला धाबा मिळू शकतील आणि सुरुवातीच्या पहिल्या 2 ओव्हर्समध्ये हेच अपेक्षित असतं ते प्रमुख आघाडीच्या फलंदाजांकडून. टोटल मूव्स टू 7 नाव. संदीप भोईर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट ना. चांगला बॉल. यावेळेस थोडासा वेग होता, टप्पा पडल्यानंतर निघून गेला आतमध्ये, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वळवली संघाची धावसंख्या 1 गडी बाद 7 धाबा. थँक्स दीपक पाटील. इथे बघा क्रिकेटचा आनंद घेतात बघा आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांवर असणारे प्रेम. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर यांचं निमंत्रण स्वीकारून तळोजा मजकूर गावातील आदरणीय व्यक्तिमत्व आपण इथे पाहतो. पेठाली गावातील तळोजा मजकूर गावातील बालाराम म्हात्रे आणि त्याचबरोबर आपण पेठाली गावातील आदरणीय व्यक्तिमत्व सुनील केनी, जयराम केनी, केशव केनी, सोमवार केनी आणि किसन केनी हे क्रिकेटचा आनंद मैदानाच्या बाहेरून घेतात. परंतु स्पर्धेचे आमचे शिल्पकार सन्माननीय संतोषदादा पाटील यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. सीमेरेषेच्या बाहेर न बसता आपली जागा त्या कक्षमध्ये नाहीये, आपली जागा व्यासपीठावर आहे. यावं आपण व्यासपीठावर. आपणा सर्वांचं स्वागत आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स दीपक पाटील. चांगलं षटक राहिलंय कासार बडवली ब संघाच्या दृष्टिकोनातून. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या फारशा धावा आल्या नाहीत, एक चौकार फक्त पाहायला मिळाला आणि हळूहळू वळवली संघाचे खेळाडू आता मात्र खेळाडू कक्षामध्ये येत असताना, परंतु त्यांच्यासाठी माहितीसाठी मुकेश शेलटकर बाद झालाय. सुरुवात खराब झाली तुमच्या संघाची, कारण हेच होतं उशिरानं येणं. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. दुसरं षटक घेऊन भरत भोईर तयार. भवितचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र कट केलाय आणि बॉल निघालाय थर्डमॅन बॉन्डलाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार. 4 धावांकरता चौकार. परंतु भरत या नावानं मात्र खेळाडू खरं तर सगळेजण ओळखतात या खेळाडूला. हो यावेळेस अप्पर कट केलाय बॅकफुट वरून, मात्र पॉइंटच्या डोक्यावरून बॉल काढलाय. जाईल डीप पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
त्याच्या बॅटमधून मात्र 2 स्ट्रोक्स निघालेत आणि गरज होती वळवली संघ. पहा जसे खेळाडू आले थोडासा आत्मविश्वास वाढला असेल, थोडीशी मनाला शांती सुद्धा लागली असेल आणि आता मात्र खेळपट्टीवर स्थिरावल्यासारखा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे तो ऋषीचा. पवित पुन्हा एकदा सज्ज. फ्लाइट टर्म ओव्हर द विकेट ना. ओ इकडे एज लागली होती, फ्लाइंग स्लिप कडे हा चेल थोडासा हवेमध्ये होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा झाला, बराच पॉपिंग क्रीजच्या पुढे आला होता निलेश, परंतु तरी सुद्धा मॅनेज केली ही दुसरी रन. 2 धाबा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. दुहेरी धाबांचं योगदान. हा चेंडू चांगला होता, थोडासा आपण पाहिलं स्लिपचा फिल्डर थोडासा वाईड होता, थोडासा पुढे पडला. बऱ्याच वेळेला पोझिशन्स परफेक्ट आपल्याला कराव्या लागतात स्लिप्सला, कारण चेंडूचा स्पीड किती आहे त्यावर मात्र येणारा झेल पाठीमागे ठरतो. चांगला बॉल खोलात टाकला होता, अक्षरशः यॉर्क केलं होतं फलंदाज ऋषीला आणि हा निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. कमबॅक करत असताना सध्याच्या घडीला भवित भोईर. दुसरं षटक सुरू आहे. गोलंदाज भवित. ऋषीनं थोडासा डाव सावरलाय. ओ सुंदर असा ड्राईव्ह. कव्हर्सला क्षेत्ररक्षक पुढे सुद्धा आला होता, परंतु मी तर म्हणेन खराब क्षेत्ररक्षण आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. ऋषीच्या बॅटमधून येतोय हा तिसरा चौकार. या ओव्हर मध्ये मात्र धावा येताना दिसल्यात वळवली संघासाठी. टीमची टोटल 21 या आकड्यावर 21. समोर खेचलाय स्ट्रेट टू द मिड ऑफ फील्ड आणि पहा एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय निकेतन कडून. आणि अखेरीस मात्र ऋषिकेश चौधरीची वादळी इनिंग संपुष्टात आणले. जाता जाता भवितनं दुसरा धक्का लागलाय हिमांशु एंटरप्राइजेस वळवली या संघाला. आमचा साऱ्यांना ठाव तलोजे मजकूर आमचं गाव. हे खिलाडू बाजी मारतील राव, लागणार नाही कुणाचा निभाव. चला पाण्याची पूर्तता करायची आहे. यानंतर तिसरा सामना खेळवला जाणार आहे. गावदेवी सतरंजी स्पोर्ट हेतूने विपक्ष दैसर क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे सामना खेळवला जाईल. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आम्ही सूचित करत आहोत, आपल्यासाठी पहिला पुकार असेल नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावं. बलबली क्रिकेट टीम यहाँ पर हिमांशु एंटरप्राइजेस पहले बल्लेबाजी कर रहे. टॉस जीतने के बावजूद बल्लेबाजी करने का फैसला किया है, लेकिन उनके खंदे समर्थक खान रोडवेज मटालू शेठ का आगमन हो चुका है. आपका भी इस प्रतियोगिता के माध्यम से स्वागत है. बघा लिटिल चॅम्प सारेगम मध्ये ज्याने अतिशय लोकप्रियता ज्यांना प्राप्त झाली ते जुबीर आझमी यांचं इथे आगमन झालेलं आहे. जुबीर यावं आपण व्यासपीठावर, मनपूर्वक आपलं स्वागत आहे. संदीप भोईर पुन्हा एकदा येतात. पहिलं षटक टाकलं होतं फक्त 7 धाबांचं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र मुकेश शिलटकर सारखी मोठी विकेट मिळवली होती. आता थोड्याशा धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये येत असताना दिसल्या, त्यामुळे त्या कव्हर अप करावं लागतील. इकडे मात्र पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह केलाय बाडी स्ट्रॉंगर बॉडी लाईनच्या दिशेनं. एक टप्पा का जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता खणखणीत चौकार. निलेश मात्रे आणि त्याच्या बॅटमधून निघालेल्या या 4 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 25 या आकड्यावर 25. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करत असताना खोलबट टप्प्याचा बॉल इकडे मात्र ड्राईव्ह केला होता कव्हर्सला. क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये थांबवलाय, कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. संदीप भोईर चांगली बॉलिंग केली पहिल्याच ओव्हरमध्ये आणि विकेट टेकर राहिलेत आणि तेच अपेक्षित असेल या ओव्हरमध्ये सुद्धा. ओ यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला डीप कव्हरला. चेल मात्र टिपला यश न
आणखीन एक फलंदाज बाद होईल. सफलता संदीप भोईर यांना दुसरी, परंतु हिमाचल एंटरप्राइजेस वळवली संघाला लागलाय हा तिसरा हादरा 25 या धावसंख्येवर. मिळवला. स्थिरावलेली जोडी मात्र फोडली जाते आणि त्याचमुळे संदीप इकडे विकेट टेकर या मॅच मध्ये आतापर्यंत ठरलेत. पहिल्याही ओव्हरमध्ये विकेट आणि आपल्या कोट्याचं दुसरं षटक पूर्ण करत असताना सुद्धा महत्वाची विकेट मात्र त्यांनी मिळवले. निलेश मात्रे परतलेत. आता विशाल चिंद्रणकरच्या साथीला आणखीन एक हार्ड हिटर बॅटर रोहन चिखलेकर. सध्याच्या घडीला दोनही नौके फलंदाज असतील कारण एकही चेंडू दोघांनी खेळलेला नाहीये. परंतु ही स्ट्रेंथ आहे, बॅटिंग ऑर्डर प्रचंड मोठी आहे या संघाची, म्हणून सध्याच्या घडीला खूप चांगला परफॉर्मन्स वळवली संघ करतोय. परवा सुद्धा शिरडोनच्या मैदानावर मात्र स्पर्धा जिंकली. टेंबोडे नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा संघ सुपर 12 मध्ये पोहोचलाय. आज त्यांची लढत जरूर असेल रात्रीच्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे रोज न रोज कोणत्या कोणत्या स्पर्धेमध्ये पारितोषिक जिंकताना हा सध्याच्या घडीला संघ दिसतोय. रोहन चिखलेकर बॅकफुटला जाऊन पूल केलाय, स्ट्रॉंग पूल, आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. आल्या आल्या रोहनच्या बॅटमधून षटकार. मान्यवरांचं आगमन झालं. पनवेल महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक आदरणीय समीर दादा कदम साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालं. त्यांच्या सहकार्यांचं आगमन झाल्यानंतर फलंदाज रोहन, खऱ्या अर्थाने रोहनने मिड विकेटला सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला आपल्या स्वागतासाठी. हो टू दीपक. आल्या आल्या मात्र षटकार पाहायला मिळालाय. ही खरं तर बॅटिंग कॅपॅसिटी आहे या संघाची. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु यावेळेस मात्र बेट केलाय. ऑफस्टम्प लाईनवरचा हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघत असताना हा चेंडू अशा पद्धतीने थोडासा बाहेर ठेवला होता. आउटसाइड ऑफस्टम्प. बऱ्याच वेळेला या आयडियाज मात्र लढवल्या जातात गोलंदाजाकडून. एखादा वाईट बॉल गेला तरी त्यांना हरकत नसते. फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉल नाही टाकू शकत या फलंदाजाला. हे साल पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॉलला भिरकावून दिलंय सीमारेषा पार. 6 धाबांकरता षटकार. व्यासपीठावर आम्ही ते पाहतो पनवेल महानगरपालिकेचे एक अभ्यासू नगरसेवक सन्माननीय समीर दादा कदम, त्यांच्या समेत दत्ताराम पाटील, भगवान पवार शिवसेना शाखा प्रमुख, त्यानंतर आपण मनोहर कदम, बालाराम मडवी, भगवान पाटील आणि रतन पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आपले स्वागत आहे. चला दत्ताराम पवार साहेब, मनपूर्वक आपले स्वागत आहे. निश्चित स्वरूपात आज आपण श्रीकृष्ण क्रिकेट संघ येथे तलोज मजकूर यांचं निमंत्रण स्वीकारून आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब चषक 2025 या स्पर्धेकरता आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा आमचे ऑर्गनायझर संतोषदादा पाटील आणि त्याचबरोबर समाजसेवक दीपकदादा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहे. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेला, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये संदीप भोईर यांच्या सर्वाधिक धावा आल्या 16 धावा, ज्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार, परंतु 3 चेंडू निर्धाव केले होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 37 धावा आहेत. एक चांगली टोटल. कडे पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा अडचणींना सामोरं जायला लागलं होतं बळवली संघाला, परंतु आता मात्र गाडी रुळावर येत असताना मागच्या 2 ओव्हर्समध्ये 30 धावा काढल्या त्या संघानं. 4थं षटक. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर चिराग येतोय, चिराग भोईर. थोडंसं 4थं षटक म्हटलं की वेगळंच महत्व मात्र असते या षटकाला, आणि इकडून मात्र स्कोर रिस्ट्रिक्ट करावा लागेल कारण मागच्या 2 ओव्हर्समध्ये 15च्या सरासरीने धावा आल्यात. गोलंदाज सय्यार. विशाल पहिल्यांदाच सामोरं जाईल.
समोर ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे बॉल जात असताना मिसफील्ड पाहायला मिळते आणि मिसफील्डचा फटका मात्र बसतोय त्या ठिकाणी. कदाचित 2 धाबा तर आल्यात, दुहेरी धाबांचं योगदान, परंतु ज्या पद्धतीनं करता थोडासा कॅज्युअल अप्रोच होता क्षेत्ररक्षकाचा आपण पाहिला. यस, रेफर करण्यात आले. यावेळेस मात्र उंचावरून फटका खेळलाय, उंच जास्त गेलाय, संधी जरूर आहे आणि झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद, परंतु पुढच्याच बॉलवर मात्र मोठी विकेट प्राप्त करेल तो चिराग आणि हा चौथा धक्का इकडे वळवली या संघाला विशाल चिंद्रणकरच्या स्वरूपामध्ये. रोजमस्कूर यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. यानंतरची लढत असणार आहे दैसर विपक्ष गावदेवी सतरंगी स्पोर्ट्स हे दुडणे या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. गोलंदाज तयार, चिराग, नवीन बॅटर रत्नदीप, फुल टॉस आहे, ऑन साइडला वळवलाय. वॅकंट एरिया निवडायला हवा होता, गॅप शोधावी लागणार होती, परंतु एकच धाव आले. आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे सीईओ कृष्णा म्हात्रे. खरं सुरुवातीला आपण पाहिलं सगळ्याच खेळाडूंच्या मुलाखती ज्यांनी घेतल्या सर्वात आधी फॉर्च्यून कट्टाच्या माध्यमातून. अनेक खेळाडूंना, अनेक आयोजकांना, अनेक समालोचक, अंपायर्सना मात्र बोलतं केलं आणि एक चांगला उपक्रम सर्वात आधी राबवला होता. फुल टॉस होता, इकडे बीट झालाय, चेंडू सरळ जाऊन आदळला होता पायावर, परंतु असा चेंडू सोडणं मी तर म्हणेन रोहन त्या ठिकाणी होता आणि जो असे चेंडू मात्र अक्षरशः लांब लचक षटकार मारतो, परंतु इकडे मात्र त्यानं मिस केलंय. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळाली. टोटल मूव्स टू 41 नाव, 41 जाबा. थोडस शांत आहे या ओव्हर मध्ये. बॅकफुटला जाऊन पूल केलाय, वॅकंट एरिया, बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चेंडू सीमा रेषा पार. रत्नदीपच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. $47 रन्स ऑन बोर्ड नाव, 47 जाबा. हळूहळू सुस्थितीमध्ये पोहोचत असताना हिमांशु इंटरप्राइजेस, रवींद्रजी भोईर कोळवाडी ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ गावदेवी वळवली. आतापर्यंत आपण गोलंदाजी पाहिली तर एकही वाईट बॉल नाहीये, एकही नो बॉल नाहीये. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पहिली धाव जी आली होती ती मागच्या बॉलवर लेग बाईच्या स्वरूपामध्ये. एवढी सुंदर गोलंदाजी आज मात्र झाले. चिराग भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, समोर रत्नदीप चौधरी. आप क्लीन बोल्ड, दांडी गुल केले, त्रिफळा उडवलाय रत्नदीपचा. विकेट प्राप्त कर देईल चिराग आपल्या या ओव्हर मध्ये. त्याला मिळालेली दुसरी सफलता आणि लागला इकडे मात्र आणखीन एक हादरा. तो वळवली संघाला निम्मा संघ गारत, अर्धी सेना वापस. चौकार षटकारांचा जोर, जमलीत मैदानावर ही पोरे, जमलीत मैदानावर ही पोर, जमलीत मैदानावर ही पोर. हो हाय तो हुकमी बघा हुशार, खेळाडू सारे बाजीगर. तर मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. सन्माननीय पनवेलच्या सर्वांगीण पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला दिशा आणि गती देण्याचं काम ज्या नेतृत्वाने केलेलं आहे. पनवेलचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास. ते सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे सुपुत्र कुमार अपूर्व प्रशांतदादा ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. अपूर्व ठाकूर मनपूर्वक आपलं स्वागत आहे आणि त्यांच्या समेत त्यांचे क्लासमेट आमचे स्पर्धा ऑर्गनायझर संतोष दादांचे सुपुत्र दक्ष पाटील
आपले मनपूर्वक स्वागत आहे। अपूर्व ठाकूर यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो। या व व्यासपीठावर आपलं सन्मानी आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षे स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। सहर्ष स्वागत आहे। आमदार साहेबांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित झालेत। खरं तर आणखीन एक पिढी समाजकारणामधली राजकारणामधली आणि नेहमीच पाहायला गेलं तर सातत्यानं मात्र या नावाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळालाय। इकडे फुल टॉस होता आणि त्याच्यावर मात्र चांगली चपराक एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून उडवलं या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे 6 धाबां करता षटकार। या राजनीतीमध्ये टॉप लेवलला आहे त्याची पावर, या राजनीतीमध्ये टॉप लेवलला आहे त्याची पावर। आपला आमदार फिक्स आहे प्रशांत दादा। सुनील मुकादमचा पहिलाच बॉल 6। पुन्हा एकदा लो फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय, मिड विकेटला अचानकपणे चेंडू बाउन्स झालाय आणि त्याचमुळे थोडासा गोंधळला होता फिल्डर। दुसरी रन कंप्लीट। थोडासा मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये बऱ्याच धावा झाल्यात, परंतु या सिच्युएशनला अशा रीतीने थोडासा आउटफिल्ड धोका देईल असं वाटलं नव्हतं, परंतु या 2 धावेनं टोटल मूव्स टू 55 55 धावा धाव फलकावर। शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील। फुल टॉस अगेन, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, त्याच्या डोक्यावरून फ्लाय होईल बॉल सीमारेषा पार मिड विकेटच्या वरतून आलाय। आणखीन एक करारा जवाब षटकार। फ्लॅट होता, जमिनीला समांतर होता, क्षेत्ररक्षक त्या विभागामध्ये असतात तर नक्कीच सुद्धा सेव्ह करता आला असता, परंतु पाठीमागच्या चेंडूवर थोडंसं विस्फीट झालं होतं, तो पोझिशन्स मध्ये सुद्धा नव्हता असं म्हणावं लागेल। आणि इकडे मात्र 6 धाबा मिळाल्या। रोहन चिखलेकर 5व्या क्रमांकावर आलेल्या फलंदाजांना आतापर्यंत 4 षटकार ठोकलेत। थोडं थांबायचंय। स्कोर झाला आतापर्यंत 61 या आकड्यावर मोठ्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करतोय। 61 सुरुवातीला मात्र थोडंसं अडचणीमध्ये असणारा वळवली संघ आता मात्र सुसाट वेगानं सुटलाय। आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड, साइड स्क्रीनच्या वरतून ठोकलाय गगन बेदी आणि गगन चुंबी षटकार। सुमार गोलंदाजी पाहायला मिळते। सुनील मुकादम साधारण गोलंदाजी आणि त्याचाच मात्र इकडे फायदा उठवलाय। आतापर्यंत रोहन चिखलेकरच्या बॅटमधून हा 5वा षटकार निघालाय। 8 बॉलमध्ये 32 धावांचं योगदान दिलंय। लेग स्पिन करण्याचा प्रयत्न, शॉट ऑफ लेंथ होता, बॅकफुट वरून घेतलाय बॉल आणि त्याला टोलवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्याच्या बॅटमधून येतोय 6वा षटकार। थँक्यू डीजे। सुनील मुकादमचा चांगलाच घाम काढलाय। लो व फुल टॉस बॉल अगेन भिरकावून दिलाय। आणखीन एक स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून सुपर बॅटिंग, पॉवर पॅक धमाका रोहन चिखलेकरच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि टोटल आता मात्र जाऊन पोहोचले। पहिल्यांदा बॅटिंग करताना वळवली संघ तब्बल 79 धाबांवर। 80 धाबांचं भलं मोठं टार्गेट आता मात्र सेट करण्यात आलंय। शेवटच्या षटकाने मात्र संपूर्णपणे गोलंदाजांची मेहनत वाया घालवली आणि सुनील मुकादमच्या या ओव्हरमध्ये 5 षटकारांचा मार खावा लागला। 32 धाबांचं महागडं षटक मात्र ठरलं। सुपर बॅटिंग। तर इथे नाणेफेक केली जाणार आहे। दैसर क्रिकेट संघाचे संगनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी सतरंगी
स्पोर्ट हेद्दुडणे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी हेद्दुडणे विपक्ष दैसर इमिजिएटली याबा आपण नाणेफेकीसाठी इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होणार आहे या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी. तत्पूर्वी आपण मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे करणार आहोत. आताच व्यासपीठावर आपण बघा ज्यांचं आगमन झालं की ज्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने आज संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त प्रकाश ज्योतातील स्पर्धा असो अथवा डे स्पर्धा असो, ज्यांच्या नावाने सर्वाधिक जास्त स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत असतात ते पनवेलचे कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे आज सुपुत्र कुमार अपूर्व ठाकूर व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात. दक्ष पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेला आहात. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि अपूर्व ठाकूर यांना आम्ही इथे आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते समीर दादा कदम विद्यमान नगरसेवक दादा आपण या, इथे नाणेफेक संपन्न होणारे अपूर्व या आपण. समीर दादा कदम सन्मान्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या अतिशय विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून समीर दादा कदम विद्यमान नगरसेवक आहे ते ओळखले जातात. अपूर्व ठाकूर खऱ्या अर्थाने यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर अपूर्व ठाकूर प्लीज कॉल दी टॉस. बघूया नाणेफेकीचा कौल त्यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. गावदेवी क्रिकेट संघ दैसर विपक्ष आपण हेद्दुडणे क्रिकेट संघ गावदेवी. अपूर्व ठाकूर नाणेफेकी ते संपन्न होत आहे आणि नाणेफेकीचा कौल इथे दैसर क्रिकेट संघाच्या बाजूने संगणक नाणेफेक जिंकलेली आहे. किती उत्कंठ आहे सामना खेळण्याची तर त्यांना बोलता येत नाही, परंतु या हेद्दुडणे क्रिकेट संघाकडे आपण बोलणार. संघनायक नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेले आहे. नाणेफेकीचा कौल यदा कदाचित तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? फिल्डिंग. जर यदा कदाचित तुम्हाला फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झालेली, नाणेफेक गमावलेली आहे, सामना 5 षटकांचा असणार आहे आणि विकेट आहे फलंदाजीसाठी पोषक ठरत आहे. एकंदरीत 5 षटकामध्ये किती मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न असेल तुमचा? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न. यामध्ये महत्वाची धुरा कोणत्या फलंदाजांवर असेल? रोहित आहे, प्रदीप, प्रशांत, दयालू. तर एकंदरीत श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मस्कूर आणि स्पर्धेचे शिल्पकार आमचे संतोषदादा पाटील आहेत. दीपकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही घटक झालेला आहात, स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहात. एकंदरीत या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? आयोजन कसं वाटलं आमच्या संतोषदादा पाटील आणि दीपकदादा पाटील यांचं? आयोजन खूप सुंदर आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकली दैसर क्रिकेट संघ. वेट अँड वॉच. तर इथे मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. तर विजेता क्रिकेट संघाला समीर दादा आपण इथे यावं. विजेता टॉस विजेता क्रिकेट संघ दैसर क्रिकेट संघाला खऱ्या अर्थाने मयुरा ज्वेलर्सच्या माध्यमातून जे आम्हाला पुरस्कृत केलेलं चांदीचं नाणं अर्थात सिल्वर कॉईन देऊन त्यांचा आपण इथे गौरव करावं. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. संतोष दादा या. दीपक दादा आपल्या शुभ हस्ते शुद्ध बीजापोटी संत वचनाप्रमाणे की शुद्ध बीजापोटी फल रसाल गोमटी अर्थात सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे सुपुत्र कुमार इथे अपूर्व प्रशांत ठाकूर आमदार साहेबांचे सुपुत्र आहेत. त्यांचा यथोचित सन्मान आमचे दक्ष पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. एक शिक्षित व्यक्तिमत्व की विद्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कृतज्ञता योग्यता श्रेष्ठता लाभते. कुशाग्र बुद्धी आणि प्रयत्न यांच्या जोरावर शिक्षण घेतल्याने अनेक संकटांवर अडचणींवर आपण मात करू शकतो. असे शिक्षित व्यक्तिमत्व अपूर्व ठाकूर यांचा सन्मान केला गेला. त्यानंतरचा सन्मान असेल समीर दादा कदम विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका की आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे आणि विकासाला सर्वप्रथमता खऱ्या अर्थाने जनसेवेला प्राधान्य देणारे सन्मान्य नगरसेवक समीर दादा कदम साहेबांचा यथोचित सन्मान आमच्या संतोषदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केले जात आहे. यानंतरचा सन्मान असणार आहे सन्माननीय श्री आदरणीय श्री दत्ताराम पवार शिवसेना शाखा प्रमुख आहेत. दादा या आपण त्यांच्या समवेत आम्ही सन्माननीय मनोहर कदम, बालाराम मडवी, भगवान पाटील आणि रतन पाटील ज्यांची नावं अनाउन्समेंट केली त्यांनी या बघा, कारण सामन्याकडे आपण बोलणार आहोत. या आपण ज्यांची नावं अनाउन्समेंट केली बालाराम मडवी या आमचे परममित्र शांततेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. रतन पाटील त्यांच्या समवेत भगवान पाटील आहेत. या आपला सन्मान इथे केला जाणार आहे कारण हिंदू संस्कृती आहे, भारतीय परंपरा अतिथी देवो भव आपली हिंदू संस्कृती आहे. कारण महाराष्ट्राची परंपरा आहे, संतांची भूमी आहे की या महाराष्ट्राच्या मातीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. इथे जन्मले कित्येक संत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रबोधन केलेलं आहे. निश्चित स्वरूपात या
आणि रायगड म्हटलं तर लोकनेते दिबा पाटील साहेबांची आपली भूमी आहे. येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्यांचं नाव सुवर्णाक्षरामध्ये लिहिलं जाईल, लोकनेते दिबा पाटील साहेब हे नाव आपल्याला ऐकायला मिळणार आहे. या आपल्या सर्वांचा सन्मान इथे केला जाईल. सामन्याकडे वळणार आहोत आपण. 80 धावांचं लक्ष्य असणार आहे निश्चित स्वरूपात आणि सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. यापूर्वी आवाज आपण दीपक पाटील यांचा आवाज आपण इथे ऐकलं आणि त्यानंतर आता बोलणार आहोत आपण रोशन पाटील तारा यांच्याकडे. समीर दादा, सत्र संपल्यानंतर तुम्ही थांबा आणि सर्वांची इच्छा आहे की आपलं या स्पर्धेबद्दल मनोगत सुद्धा आपण व्यक्त करावं. ओ टू रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा यांच्याकडे बोलूया. येस, धन्यवाद. आणि जाऊया मॅचकडे. स्पर्धेतलं सर्वोत्कृष्ट करता धावसंख्या बनवण्याचा विक्रम या ठिकाणी आपण पाहता हिमांशू एंटरप्राइजेस वडवली संघाने केला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 79 केलं आणि 80 धावांचं टार्गेट सेट केलं मैदानाच्या आतमध्ये कासार वडवली बी या संघासमोर. प्रतिषटक 16.00 आणि एका बाजूने आपण पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये रोहन चिखलेकर, तो गेले काही दिवस गेले कित्येक स्पर्धांमध्ये त्याच्या वाट्याला बॅट पाच होता, त्याने मात्र काय फटके लगावले. बाहुबली स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 7 षटकार एका डावामध्ये तो खेळला आणि वैयक्तिक 44 धावांचं योगदान या खेळाडूने आपल्या टीमला दिलं आणि संघाची एकूण धावसंख्या 79 पाहायला मिळाली. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला हिमांशू एंटरप्राइजेस वडवली संघाने हे मात्र त्याने सिद्ध करून दाखवलं. म्हणजे सेकंड इनिंगमध्ये आता कासार वडवली बी भिवंडी परिसरातला हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. पनवेल नगरीमध्ये स्ट्राईक एंडला असेल राज आणि त्याच्या बरोबरीने राज कारखानीस आणि त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंगला खेळाडू आपण पाहत आहे निकेतन कुंभार. यावेळेला पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह करत असताना ड्राईव्ह लेनमध्ये हा चेंडू होता. शॉर्ट कव्हरला बॉल फील्ड झालाय. रन मात्र या बॉलवरती नाहीये. कासारवडली म्हटलं की खरं तर प्रचंड मोठी लोकसंख्या असणारं हे गाव आहे आणि ज्या गावामध्ये अनेक संघ आहेत. आयुब शेखला आपण पाहिलं, आकाश रिपटला पाहिलं, पण तो आज खरं तर उद्या आयुब शेखचा संघ देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल. राज कारखानीसने लॉफ केला बॉलला. लॉंग ऑफच्या दरम्यान फटका फसला, एलिव्हेशन कमी मिळालं आणि इथे झेलबाद झाला खेळाडू राज कारखानीस. पहिला खेळाडू गोल्डन डकचा शिकार होतोय राज कारखानीस. त्यांचा हेतूची सन्मानित केला जाईल. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे खास ते निकटवर्ती म्हणून ओळखले जातात आणि हरिभक्त पारायण श्री ज्ञानेश्वर बुवा पाटील तलोजा मस्कर यांचं आगमन झालेलं आहे. माऊली आपले स्वागत आहे. ओ टू रोशन पाटील. चांगलं संगीत तुम्ही ऐकलं कदर स्वर्गीय दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचं. तमाम आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांच्या मनानं घेतला एकच ठाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचंच नाव. आणि खरं तर या लढ्यासाठी या मंचावरती बसलेले सर्व आमचे खरं तर पदाधिकारी त्यांचं देखील भरीव योगदान राहिलं. त्यांचं आपण करूया स्वागत. फुलटॉस बॉल यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला अपिश कव्हर ड्राईव्ह. फुलटॉस वरती मात्र फुल टोल वसूल करणारा हा फटका. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. गतिशील विचारांचे कृतिशील नेते म्हणजे आमचे प्रशांत दादा. त्यांचं हे संगीत तुम्ही ऐकताना आज व्यासपीठावरती आपण पाहता त्यांचे चिरंजीव अपूर्व ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन. खरं तर आणखीन एक नवीन पिढी ठाकूर घराण्याची आपण त्यांना पाहताय. खरं आम्ही नावेखाडीमध्ये जेव्हा रामबाग स्पर्धा केली तेव्हा त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये उद्घाटक होते अमोक दादा ठाकूर. मग तो आज या ठिकाणी अपूर्व दादा यांचं या ठिकाणी आगमन आपण होताना पाहताय. यावेळेला धीम्या गतीचा बॉल, लेंथ कमी केली ऋषी. खरं तर आपण पाहिलं की व्हर्सटाईल गोलंदाज आहे आणि बघा मागचा बॉल त्याने अतिशय वेगाने टाकला आणि इथे धीम्या गतीचा बॉल, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्यानंतर आपण पाहिला हा डॉट बॉल आउट द ऑफ स्टंप पिचिंग. हा बॉल धीम्या गतीने मात्र बीट करत असताना फलंदाजाला ऋषी बॅक ऑफ द हँड बॅकफुटला आले, लेंथ ओळखली आणि त्यानंतर बॉलला पाठवला ऑन द टोप, अगदी डीप कव्हर पॉइंटला. बॉल चालला सीमा पार, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. व्यक्तिमत्व संतोष शेठ म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आमदार चषक ट्रॉफीमध्ये आपले स्वागत आहे.
याही वेळेला त्याच दिशेने फटका एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉलच्या मेरिट नुसार खेळतो मैदानाच्या आतमध्ये आदित्य भोईर हा फलंदाज 4 चेंडू फेस केले आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. चांगली सुरुवात झाली आहे बॅटिंग करणाऱ्या कासार वडवली बी संघाची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 खेळाडू बाद 12 अशी धावसंख्या धावफलकावरती. टार्गेट 80च आहे. प्रतिषटक 16.00 हा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि इथे आपण पाहता पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा येताना पाहायला मिळाल्या. पहिल्या सत्राचं आपण कंपॅरिझन केलं तर मिडल ऑर्डरचा रोहन चिखलेकर प्रचंड आक्रमक झाला, त्याने 7 षटकार मारले, त्यामुळे धावसंख्या मोठी आपण होताना पाहिली. 79 धावा आल्या. त्या धावांचा पाठलाग करताना चोख प्रत्युत्तर द्यायचं आहे कासार वडवली या टीमला. नुकतीच आपण पाहिली शिरडोनची स्पर्धा अक्षरशः गाजवली वलवली संघाने, ज्या स्पर्धेमध्ये हा संघ चॅम्पियन बनला. अनेक स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी या संघाच्या माध्यमातून होताना आपण पाहिली. प्रभाकर शेठ पाटील वल्लभचे तर त्यांच्या माध्यमातून देखील या संघाला नेहमी. तर या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असणारे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे सुपुत्र अपूर्व ठाकूर या स्पर्धेतून सांगता घेतात. परंतु या स्पर्धेकरता आपण आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर यांच्या वतीने आपला आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि 12 धावा धावफलकावर दिला. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आलाय रत्नदीप चौधरी, अपकमिंग यंगस्टार, एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्याकडे प्रचंड वेग आहे आणि फलंदाजीमध्ये जो खेळाडू आक्रमक आहे असा वळवली संघाचा हा करतरी अष्टपैलू खेळाडू यंगस्टार बॉलिंग मार्कमध्ये पण येताना पाहत आहे. पंचाच्या डाव बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला तेज तरार यॉर्कर, जबरदस्त वेग या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ डिलिव्हरी आपण पाहिली. फुटवर्क नव्हता त्या ठिकाणी, डॉट बॉल पाहायला मिळाला. कधी कधी बॉलच्या मेरिटनुसार खेळावं लागतं. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला गॅप शोधावे लागतील, इनफिल्डला क्लिअर करावं लागेल. बॅट ड्रिल करून दाखवतो त्या ठिकाणी निकेतन, त्याला कव्हर्सला खेळायचा होता पोहोच त्या ठिकाणी. मग पहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली विकेट आहे, आउटफील्ड चांगली आहे आणि अशा विकेटमध्ये मात्र आता गुणवत्ता सिद्ध करावी लागेल फलंदाजांना आणि एका बाजूने कौशल्य सिद्ध करत असताना गोलंदाज. याही वेळेला यॉर्कर होता, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. सटीक यॉर्कर, फास्ट अँड फ्युरियस आपण पाहिला. हा बॉल चॉप करायचा होता फलंदाजाला पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. बॅकलिप खाली येईल त्या अगोदर बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. एवढा वेग आपण पाहिला या चेंडूमध्ये रत्नदीप चौधरीच्या माध्यमातून. चांगली देहबोली या खेळाडूच्या, अगदी सडपातळ बांध्याचा उंच देहबोलीचा खेळाडू. बॉल डिलिव्हर करत असताना ॲक्युरेट यॉर्कर आणि त्याचबरोबर आपण पाहिलं व्हेरिएशन आणि वेग देखील त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. आणि इथे आपण पाहिले सलग 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना फलंदाज निकेतन सफल झाले. आणखीन एकदा यॉर्कर, कमालीची गोलंदाजी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिला यॉर्कर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह आणि इथे वळवली संघाचा यॉर्कर स्पेशालिस्ट रत्नदीप चौधरी. जबरदस्त स्पेल हाताळत असताना यॉर्कर टाकणं सोपं नाहीये. कधी कधी हाच यॉर्कर फुल टॉस होतो तर कधी कधी हाच यॉर्कर ओव्हर पिच होतो. पण इथे आपण पाहिला परफेक्ट ॲक्युरेट यॉर्कर गोलंदाज आपण पाहता या ठिकाणी रत्नदीप चौधरीला. त्याने कमालीचं षटक हाताळलं. आता परत 3 बॉल डॉट खेळत असताना निकेतन स्ट्राईक एंडला. इथे फुल टॉस, मी याच गोष्टी चर्चा केली. वारंवार तुम्ही यॉर्कर बॉल टाकू शकत नाहीयेत आणि फुल टॉस बॉल पाहायला मिळाला. यास रिव्ह्यू आला तिसऱ्या पंचांचा, चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर सचिन कडू आमच्या रोंजनचे स्क्वेअर लेग पंच, एका बाजूने सुनील तांडेल मेन अंपायर, कैलासजी पोरजी धान सर, हे त्रिवेणी संगम आपण पाहता या स्पर्धेसाठी चांगलं योगदान देत असताना चेक केलं जाईल प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून. जितू गोंधळी आमचे सकरदर. तर निश्चित स्वरूपात रोशन आपण पाहतो खऱ्या अर्थाने प्रथमतः फलंदाजी केली होती हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवली क्रिकेट संघ, अर्थात रविदादा भोईर कोलवाडी जे रायगड जिल्हा 40+ व्हाईस प्रेसिडेंट्स आहेत त्यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानात क्षेत्ररक्षण करताना पाहतो. इट्स अ बीमर. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. हा बॉल बीमर आहे. हाईट फॅक्टर चेक केलं गेलं तिसऱ्या पंचांकडून. मुकेश देखील पाहत बसला या ठिकाणी नेमका निर्णय का आला, परंतु जे पंचांचा निर्णय तो मात्र अंतिम निर्णय. वेस्ट हाईटचा बॉल वर आला होता आणि तिथून मात्र बॅटला कनेक्ट झाला होता, त्यामुळे बीमर पंचांनी घोषित केला. त्यामुळे पुढचा बॉल फ्रीट असेल आणि समोर खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आपण येताना पाहत आहे त्या ठिकाणी आदित्य भोईर ज्याने 3 चौकार मारले या इनिंगमध्ये. त्याच्यासाठी मात्र हा फ्रीट बॉल सोने पे सुहागा. आणखीन एखादा स्कोरिंग शॉट या बॉलवरती पाहायला मिळेल का कासरवडली बी संघासाठी. इथे देखील यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. बॉलला लेफ्ट केला, सोडण्याचा निर्णय चुकीचा होता फलंदाजाचा. अंदाज बांधता आला नाही लाईनचा आणि आपण पाहिलं अगदी वाईड लाईनला चिकटून आतमधून बॉल निघाला विकेट किपरच्या दिशेने. हा वाईड यॉर्कर रत्नदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लाईन पकडली रत्नदीपने, डॉमिनेट केलं आतापर्यंत कासरवडली बी संघाच्या फलंदाजांना. मागच्या मॅचमध्ये कानपोली संघाने काय कमालीची खरं तर गोलंदाजी केली होती, तसाच परफॉर्मन्स या मैदानात करत असताना
आपण पाहता हिमांशू एंटरप्राइजेस वळवली हा संघ. फुलटॉस आहे, वेगवान फुलटॉस, दिशा द्यायची होती. बॅटचा फ्लो येण्या अगोदर मात्र बॉल शरीरावरती लागलाय, शरीराचा वेध घेणार हा बॉल स्क्वेअर लेग रिझन मध्ये बॉल फीड करत असताना इथे लेग बाईचा इशारा आला. 2 धावा. बघा किती वेग होता चेंडू मध्ये. बॅटला बॉल स्पर्श झाला असता तर कदाचित बाउंड्रीच्या बाहेर गेला असता, परंतु बॉल बॅटला स्पर्श झालेला नाहीये, शरीराला लागला. त्यामुळे पंचांनी लेग बाईज घोषित केला. अमांत रन मात्र ऍड होतील बॅटिंग करत असताना कासार वडवली बी संघाच्या धावफलकामध्ये. संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. 1 खेळाडू बाद. 16 या धावसंख्येमध्ये. प्रतिषटक 16ची सरासरी मेंटेन करायची होती. शॉर्ट ऑफ प्लेन आणि यावेळेला आपण पहिला तलवार टॉस झालेला चेंडू त्याच्यावरती मात्र हॉरिझॉन्टल पद्धतीचा हा फ्लो बॅटचा आणि परफेक्ट टायमिंग पाहायला मिळालं. अगदी लास्ट मोमेंटला हँड आणि कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं. फलंदाज आदित्यच्या माध्यमातून षटकार आलाय कासार वडवली बी संघाला आणि या षटकाराच्या मैदानात 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा धावफलकावरती आल्या. 1 खेळाडू बाद. 22 धावा. आमचा हाय परफेक्ट गोर गरीब जनतेचा तो फेवरेट. हे कामगिरी त्याची हायलाइट ग्रेट. लाईन लागते घेण्याची भेट. लाईन लागते घेण्याची भेट. लाईन लागते घेण्याची भेट. आहे तो मास्टर माइंड आमचा आमदार लय दमदार. आहे तो मास्टर माइंड आमचा आमदार लय दमदार. आपला आमदार फिक्स हाय प्रशांत तर दादा. यहाँ पर हमारे बेस स्पीडर मौजूद है निर्दोषित केनी पेठाले और उनके खास करीबी दोस्त मनीष पांडे का इस प्रतियोगिता के लिए बिल्कुल इस प्रतियोगिता का लुत्फ उठा रहे हैं आप. बिल्कुल आइए स्टेज के ऊपर. आपका इस प्रतियोगिता के माध्यम से शान और शौकत के साथ यहाँ पर स्वागत है. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00च्या सरासरीने 22 धावा आपण धावफलकावर देताना पाहिल्या. खरं तर गोलंदाजांमध्ये असलेला विश्वास हा नेहमी वळवली संघाच्या कर्णधाराने दाखवला. त्यामुळे नेहमी टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय ते प्रत्येक स्पर्धेमध्ये घेत असतात आणि इथे आपण पाहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी तब्बल 58 धावांची गरज. बॅकफुटला गेले, स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक यंगस्टर गोलंदाज बॉलिंग मार्कमध्ये पण येताना पाहत आहे मनीष पाटील. हिमांशू एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व रवींद्र शेठ भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहताय. हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वळवली या संघाला मैदानामध्ये खेळत असताना समोर निकेतन. हलकीशी एज लागली मुकेश शेलेटकर टीम मधला सर्वोत्कृष्ट अनुभवी खेळाडू. सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्ट मध्ये मैदानात झेल टिपला आणि इथे खेळाडू बाद झाला. ज्याने मात्र प्रचंड संघर्ष केला, सर्वाधिक डॉट बॉल फेस केले तो निकेतन चाललाय मैदानाच्या बाहेर. सोबत आहे खंबीर भाऊ परेश ठाकूर. भाऊ परेश ठाकूर. भाऊ परेश ठाकूर. वडील आहेत ते तर माझी खासदार रामशेठ ठाकूर. खासदार रामशेठ ठाकूर. माझी खासदार रामशेठ ठाकूर. आज अरुण शेठ साथीला त्यांच्या आहे हो खरोखर. हुकमी बांबू. अनिकेत चालला मैदानाकडे. खरं तर आमदार चषक स्पर्धा आपण पनवेल तालुक्यामध्ये अनेक पाहिल्या, परंतु सर्वोत्कृष्ट आयोजन जर कुठे असेल तर नक्कीच तळोजा मजकूरचं क्रीडांगणावरती झालेलं आयोजन, दमदार आयोजन आपण पाहत आहे. मी मगाशी उल्लेख केला फक्त एंट्री फी 10,000 आणि 2 बाईक या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहे 32 संघांसाठी. हे देखील खास वैशिष्ट्याने आणि खास आकर्षण आणि नक्कीच आपण पाहिलं प्रत्येक पाहुण्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहिला. माजी सरपंच संतोषदादा पाटील, समाजसेवक गोल्डन मॅन दीपकदादा पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक पाहुण्यांचा विशेष सन्मान आपण होताना पाहिला. A1 क्वालिटीचं हे आयोजन आज आपण पाहत आहे. सेक्टर 5 तळोजा फेस सेक्टर 5 मध्ये हे आयोजन आपण पाहत आहे क्रीडांगणावरती. नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय अनिकेत मुकादम. डू ऑर डाय. 16 चेंडू आणि आता 58 धावा. 16 बॉल 58. जी कामगिरी पहिल्या इनिंग मध्ये रोहननं केली तशी कामगिरी आता मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजांना करावी लागेल. यावेळेला ऑन साइडला खेचून मारला बॉलला स्लॉग हिट करताना बॉल मागे चला मिडविकेट क्षेत्राकडे लॉफ करायचा होता आणि बॉल त्या ठिकाणी फील्ड करताना आपण पाहिलं झेल सुटली गेली. जीवनदान मिळालं मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मुकादम या खेळाडूला. 2 धावा आल्या. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये कारण धावा आणि चेंडूंमधलं अंतर आता प्रचंड वाढत चाललंय. हे अंतर तुम्हाला कमी करायचं असेल तुम्हाला मोठे फटके घ्यावे लागतील. 15 बॉल 56 तर समीकरण बाकी आहे. टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 24 येणारे 15 चेंडू आणि 56 धावांचं समीकरण. यावेळेला स्विंग अँड मिस. धीम्या गतीचा बॉल बघा. गुजरातचा नाझिम गुल्ली जसा रनवेवरती आला की बॉल
तो अतिशय उडवत उडवत मैदानामध्ये धावत येतो आणि शेवटला बॉल रिलीज करतो. अशा पद्धतीची करतरी गोलंदाजी आहे मनीषा माध्यमातून. एक आगळ्या वेगळ्या धाटणीचा गोलंदाज. यावेळी मात्र कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी अंतिम बॉल 14 विजयासाठी आता 56 धावा. मोठा आव्हान, तगडं आव्हान उभं राहिले वडवली संघासमोर. पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहताय व्हेरिएशन आणि बघा फुटवर्क नाहीये. आणि असं म्हणतात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर त्याला काहीच अर्थ नाहीये. तुम्हाला या ठिकाणी अक्रॉस लाईन खेळावं लागेल. गोलंदाजाला डॉमिनेट करायचं असा तुम्हाला पायांच्या हालचाली कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये आणि इथे फुटवर्कच बघायला मिळालं नाहीये. आणि त्याही पेक्षा आपण पहिला प्रचंड व्हेरिएशन मनीष दाखवत असताना फ्लाईट देतो बॉलला. इथे देखील त्याच पद्धतीने चेंडू फटका फसला. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपायची होती सिंगल हँडेड, परंतु बॉल सेफ लँडिंग झाला. एकच रन या बॉलवरती आली. आता येणारे बॉल असतील 12 आणि तब्बल 55 धावांचं समीकरण मैदानामध्ये उभं राहिलंय कासार वडवली बी या संघासमोर. रंगलाई गाव लोक जमलाई बघाया ही झलक खेळ हा रंगलाई गाव लोक जमलाई बघाया ही झलक अरे नावात दम हाय एकच आपला आमदार चषक अरे नावात दम हाय एकच आपला आमदार चषक. थँक्स डीजे सानिया डीजे. बघा यापूर्वी जी नाणेफेक संपन्न झालेली आहे नाणेफेकीचा कौल हा दैसर क्रिकेट संघाच्या गावदेवी दैसर क्रिकेट संघाने जिंकलेला आहे. परंतु निर्णय आपला त्वरित कळवायचा आहे. यदा कदाचित बघा सामना संपल्यानंतर तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला असेल मैदानामध्ये लगेच तुम्ही क्षेत्ररक्षण रचना करायची आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय जर स्वीकारलेला असेल तर आपली सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. पुन्हा एकदा बोलूया रोशन पाटील तारा यांच्याकडे. आणि बघा गावदेवी दैसर संघाकडून निर्णय आला फिल्डिंगचा. त्यामुळे बॅटिंग पुढच्या मॅच मध्ये करावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये गावदेवी सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणे संघाला. त्यामुळे नक्कीच हेदुटणे संघ आपण देखील रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. 12-55 चं समीकरण. याही वेळेला आपण पाहिला ओव्हर पिच बॉल नव्हता. यॉर्कर टाकायचा होता आतली कडा घेत मात्र बॉल रोहनला बीट करून निघाला. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सीमा पार चौकार. या फटक्यावरती आल्या आणि भरपूर उशीर झाला त्या फटक्यानं करता. आपण पाहताय मैदानामध्ये खेळणारा खेळाडू अनिकेत मुकादमला आपण पाहताय 11-51 चं कॅल्क्युलेशन मैदानाकडे आपण आलेलं पाहताय. 11 बॉल 51. शॉर्टा प्लेन बॉल परफ्यूम डिलिव्हरी गुड लेंथ वरून बॉल टेक ऑफ करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. जणू काय लेदर क्रिकेट आम्ही पाहतोय अशी ही गोलंदाजी मैदानाकडे आपण पाहू शकाल रत्नदीपच्या माध्यमातून. हे खरं तर यंग टॅलेंट आहे. प्रचंड आपण पाहिला व्हेरिएशन. मागचा बॉल यॉर्क टाकायचा होता. यानंतर आपण पाहिला गुड लेंथ वर बॉल आपटला. आपटी बार पाहायला मिळाला ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर फलंदाजाकडे नव्हतं. डॉट बॉल पाहायला मिळाला. 10 बॉल आता 51 चं समीकरण मैदानाकडे पण येताना पाहताय. नेक्स्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा आपण पाहिला अदल आपट केला बॉलला आणि याही वेळा आपण पाहिला अगदी नाका समोरून बॉल निघतोय विकेट किपरच्या हातामध्ये. प्रचंड वेग आहे. वेगाचा पुरेपूर वापर करत असताना रत्नदीप चौधरी आपण खेळाडूला पाहताय. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. कमबॅक पूर्णपणे आपण पाहिलं डॉमिनेट केलं. मागच्याही मॅचमध्ये धावा चेस होताना पाहायला मिळालं नाहीयेत आणि इथे देखील आता तेच चित्र निर्माण झालं कारण टार्गेट प्रचंड मोठं आहे. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 51 म्हणजे प्रत्येक बॉल सीमा पारच तुम्हाला मारावा लागेल. आणखीन एकदा इथे आपण पाहिलं ऍडजस्टेबल स्ट्रोक. मागचे 2 बॉल त्याच लेंथ मध्ये होते आणि इथे बॅकफुटला आले आणि त्यानंतर आपण पाहिला चांगला फटका पुलचा पाहायला मिळाला. वाडी श्लॉंगाच्या डोक्यावरून बॉलला फेकला सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम षटकार. चार धावा आल्या माप्यासबी या खरं फटक्यावरती 4 धावा आल्या आणि आता अजूनही समीकरण मॅच मध्ये आपण जर पाहिलं प्रचंड मोठं अंतर आहे. हलकीशी आतली कडा घेत बॉल मागे चालला. शॉर्ट फाईन निघाला रोहनच्या दिशेने ज्या ठिकाणी बॉल फील्ड होईल तत्वर मात्र एक सिंगल रन मिळेल आणि आता सिंगलच्या मदतीने आपण पाहिला पूर्णपणे दबाव हा वाढत चाललाय बॅटिंग करणाऱ्या कासार वडवली बी या संघावरती. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम गावदेवी दहिसर ज्या टीमने टॉस जिंकला फिल्डिंगचा निर्णय घेतलाय त्यांच्या बरोबरीने असेल गावदेवी सतरंगी स्पोर्ट्स हैदुटणे. चौथा सामना असेल साईरा 11 वाडेगर विपक्ष स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. अशा लढती तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. सध्या विद्यमान फ्रेश सामना आपण पाहताय. यावेळेला धीम्या गतीचा बॉल आणि त्यानंतर मात्र स्लॉग हिट करताना बॉलने उंची घेतली अंतर कमी कापलंय. झेलखाली क्षेत्ररक्षक जरूर आले प्रयत्न चांगले झाले परंतु इथे आपण पाहता जीवनदान मिळत असताना फलंदाजाला
हा जीवनदान तितका धोकादायक नसणारा वळवली संघासाठी, कारण आता आपण पाहिलं मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय या ठिकाणी हिमांशू एंटरप्राइजेस वळवली संघाने. टार्गेट प्रचंड मोठा आहे, फक्त आणि फक्त आता मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे, कारण 6 बॉलमध्ये आता आपण पाहिले आता जवळजवळ त्या ठिकाणी 44 धावांची गरज. 6-44. चौकार षटकारांचा जोर जमलीत मैदानावर ही पोरे जमलीत मैदानावर ही पोर जमलीत मैदानावर ही पोर हो हाय तर हुकमी बघा हुशार खेळाडू सारे बाजीगर खेळाडू सारे बाजीगर खेळाडू सारे बाजीगर माणूस हाय दमदार एक नंबर दीपक पाटील समाजसेवक हाय दमदार एक नंबर दीपक पाटील समाजसेवक पर नावात दम हाय एकच आपला आमदार चषक 6 चेंडू आणि 44 धावा हे समीकरण. लास्ट ओव्हर मध्ये आता गोलंदाजी मार्कमध्ये स्वतः रोहन आलाय. बघा पहिल्या मॅच पासून एक आगळेवेगळं कॅल्क्युलेशन करतात आता वळवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल, कारण पहिल्याच सामन्यामध्ये त्याने पहिल्या इनिंग मध्ये वैयक्तिक 44 धावांची इनिंग साकारली आहे. त्यामुळे आता धावाही 44 मैदानामध्ये बनवायच्यात आणि जर का एका दुसरा विकेट मिळाला तर नक्कीच त्याला ऍडव्हान्टेज मिळेल या स्पर्धेमध्ये, यात शंका नाहीये. आणि संघ नायकाचं देखील कौतुक करावं लागेल. मुकेश शेलेटकर देखील आता हसलाय, कारण त्याला माहिती आहे रोहनच्या हातामध्ये बॉल चाललाय. बघा साईड आर्म ऍक्शन गोलंदाजी, पहिला फुल टॉस, दिशा दिली, बॉल चालला त्या ठिकाणी गोळीच्या वेगाने स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, पराभवाचा अंतर कमी करणारा हा फटका. 4 धावा चौकार चेक केला जाईल. येस बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आलाय बिमर साठी. आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया. रिप्ले टेलिकास्ट मध्ये चेक केलं जाईल. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून हे खरं तर ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट केलं जात आहे आणि घर बसल्या जर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असतील, या स्पर्धेचा आनंद घेत असतील तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. को करंट व्ह्युअर्स जे मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांनाही विनंती असेल आपण या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांकडून हा निर्णय आलाय. फक्त क्रिकेट पुरतं हे चॅनल नाहीये, वेगवेगळ्या इव्हेंटसाठी तुम्ही या चॅनलला नक्कीच संधी देऊ शकताय. त्या ठिकाणी मॅरिट फंक्शन असेल, अरेंज खरं तर आपण मला एंगेजमेंट सेरेमनी असेल, असे अनेक कार्यक्रम. पुन्हा एकदा फुल टॉस, याही वेळा रिझल्ट चांगला आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून बॉल चालला, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, लगातार दुसरा चौकार. वन साइडेड मॅच, एक तर्फी लढत आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला जर का हे आक्रमण झालं असतं तर कदाचित या मॅच मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं असं. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आतापर्यंत षटकार हॅट्रिक देखील पाहायला मिळाल्या 3. आशिष नेरुळकर पेंदरचा खेळाडू त्याने षटकार हॅट्रिक पूर्ण केली. सनी काळे धरणाचा खेळाडू त्याने षटकार हॅट्रिक पूर्ण केली. 4 त्याने षटकार लगातार मारले होते एका लाईन मध्ये. सोपान पाटेकर करंजाडेचा खेळाडू त्याने देखील आपण पाहिलं 3 षटकार मारताना. आणि आजच्या दिवसामध्ये रोहन चिखलेकर जो बॉलिंग टाकतो त्याने देखील पहिल्या इनिंग मध्ये 3 षटकार साकारले होते. लगातार 4 षटकारी असतात. त्याच्या माध्यमातून आपण पाहिले आजच्या दिवसामध्ये चौकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा खेळाडू या क्रीडांगणावरती आपण पाहिलं. पेठारी गावचा एक स्फोटक फलंदाज ऋतिक केनीला आपण पाहिलं, ज्याने चांगली फलंदाजी केली होती. त्याचबरोबर आपण पाहताय आणखीन एक खेळाडू ज्याने चौकाराची हॅट्रिक पूर्ण केली होती, तो ज्ञानेश्वर उसारकर धुंद्रे. वाईट बॉलचा इशारा आलाय. आणि बघा विकेट हॅट्रिक पूर्ण करणारे खेळाडू देखील आपण पाहिले या स्पर्धेमध्ये, ज्यामध्ये हरेश गामन, रुपेश म्हात्रे, जिथे संघाचे खेळाडू त्यांना आपण पाहिलं. मेडन षटकं देखील पाहायला मिळाली. यावेळेला क्लीन बोल्ड, दांडी गुल आणि विकेट मिळाला. उशिरा का होईना रोहनच्या खात्यामध्ये विकेट या ठिकाणी ऍड होताना आपण पाहताय. खेळाडू बाद झालाय. अजून एक धक्का बसतोय कासारवडली बी टीमला. क्लीन बोल्ड झाला खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता आदित्य भोईर ज्याने चांगली फलंदाजी केली या इनिंग मध्ये. सुनील मुकादम न्यू बॅटर मैदानाकडे आपण जाताना पाहता. सुनील मुकादमला नेक्स्ट मॅच दहिसर विपक्ष एका बाजूने असेल हेदुटणे, अशी लढत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. निश्चित सुरुवात रोशन खऱ्या अर्थाने आपण पाहतो. मित 11 गावदेवी दहिसर क्रिकेट संघ खेळणार आहे. त्यांचे संघाचे पुरस्कर्ते आकाश घोरपडे आणि भूषणदादा खैरे यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि फक्त या मॅचची आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे. अंतिम 2 चेंडू. यावेळेला ऑन साइडला आणखी एक विकेट मिळेल का? यस मिळालाय. क्या बात आहे. अप्रतिम एफर्ट्स लावले त्या ठिकाणी. निलेश म्हात्रे या क्षेत्ररक्षकाने कमालीचा झेल.
हा खरं झेल हा विकेट निलेशच्या खात्यामध्ये जायला हवा, परंतु गोलंदाजाला जाईल. हे खरं श्रेय चांगला झेल टिपला अगदी लॉंग ऑन क्षेत्राकडे. बघा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिला उंच उडी मारून बल्ब काढावा तसा त्याने बॉल पकडला एका हाताने. सिंगल हँडेड झेल आणि कमालीचं हे खरं तर कमिटमेंट दिलं या खरं तर झेलमध्ये. निलेश म्हात्रेने एक चांगला खेळाडू या संघाचा. विकेट मात्र पुन्हा एकदा ऍड होईल या ठिकाणी रोहनच्या खात्यामध्ये. आता ऑन हॅट्रिक रोहन चिखलेकर मात्र गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. न्यू बॅटर संजीव पाटील. लास्ट बॉल